नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे तिखट पुऱ्या. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीने या रेसिपी दाखवल्या आहेत. चला तर मग करूया. इथे मी 10-12 मिरच्या, कोथिंबीर, 1 लसणाचा कांदा, 1 चमचा जिरे व 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, ते पण चाळून घ्यायचं आहे. व 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये बारीक केलेली मिरचीची पेस्ट टाकायची. 1 चमचा हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं व थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी वापरायचं नाही, थोडं थोडंच वापरायचंय. घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ. बघू शकता, अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही. चला तर मग पुऱ्या करूया. चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे. इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे लाटताना. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. कोणाकोणाला आवडतात अशा तिखट पुऱ्या नक्की कमेंटमध्ये सांगा. झालेली आहे आता लाटून आपली. इथे मी पुऱ्या करण्यासाठी वाटीचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटीच्या साहाय्याने पुरीला आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. झालेल्या आहेत आपल्या आता पुऱ्या करून. तेल तापल्यानंतर ह्या पुऱ्या आपल्याला तळून काढायच्या आहेत कमी गॅसवरती. बघू शकता तुम्ही कशी छान फुगलेली आहे पुरी. बघू शकता तळून झालेली आहे आपली पुरी. कोणाकोणाला आवडते अशी पुरी नक्की सांगा कमेंटमध्ये. रेसिपी आवडल्यास करून बघा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.